जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। सर्व महापुरुषांना अभिवादन। मान्यवर कांशीराम साहेब यांना अभिवादन। बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावती जी यांना सप्रेम नमस्कार। जय भीम। बहन मायावती जी या भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विचारानं मान्यवर कांशीराम साहेब यांच्या विचाराचं संविधानाच्या बाबासाहेबांच्या संविधानाच्या विचारानं या संविधानाच्या विचारानं चालणारी बहुजन समाज पार्टी, या पार्टीच्या अध्यक्षा मायावतीजी संविधानाच्या विचारानं संपूर्ण भारतामध्ये बहुजन समाज, हरिजन असो, गिरिजन असो, साडी असो, माळी असो, दलित असो, हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, सर्व जाती धर्माच्या विचाराचा बहुजन समाज पार्टी ही पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं चालणारी ही पार्टी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडलेला हत्ती, या हत्ती संपूर्ण भारतामध्ये गोरगरीब, कष्टकरी, हितचिंतक या सर्वांच्या कामासाठी बहन मायावतीजी उत्तर प्रदेशमध्ये काम करत आहेत। 4 वेळा त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत। त्या उत्तर प्रदेशामध्ये आपण उत्तर प्रदेश यूपी म्हटल्यानंतर लोकांच्या अंगावर काटा येतो। मी बहुजन समाज पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेचा उमेदवार आहे। या मतदारसंघामध्ये तरुणांना बेरोजगारी आहे, ते रोजगार मिळवून देईल। शिक्षण जे अर्धवट होतं ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी आमदार झाल्यानंतर सर्वांना शिक्षण मोफत मिळेल असा मी पूर्णपणे प्रयत्न करेन। या मतदारसंघामध्ये ज्या महिला आहेत, भगिनी आहेत व वयोवृद्ध लोक आहेत त्यांना मोफत उपचार, औषध उपचार कसा मिळेल हा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। खरोखर मंडळी, या भागामध्ये ज्या भागामध्ये आता महाराज कार्यरत आहेत त्या भागामध्ये शिक्षणाचा अभाव आहे आणि खरोखर अभाव आहे, कारण इथली मंडळी लवकर शिकत नाहीये, कारण तसे संस्कार नाहीये किंवा खूप गोरगरीब आहेत, त्यांच्याकडे शिक्षणाची तेवढी ताकद नसते म्हणून लोक शिकत नाही। त्या शिक्षण नसल्यामुळे मुलं गुन्हेगारीकडे वळतात। आणि ते असताना सुद्धा महाराज की तुम्ही जे एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय तो म्हणजे आरोग्यासाठी तुम्ही काम करणार आहात। या भागामध्ये खरोखर आरोग्य सुविधांची खूप जास्त गरज आहे आणि ती सुविधा महाराज आपण या ठिकाणी करणार आहोत। तसंच तुम्ही असं सांगितलं होतं की तुमच्या या भागातली ज्या समस्या आहेत, ही आरोग्याच्या समस्या आहेत, या शिक्षणाच्या समस्या आहेत आणि या भागामध्ये प्रामुख्याने ट्रॅफिकची समस्या, ती तुम्ही कशी सोडवणार महाराज? ट्रॅफिकची समस्या मी अशा पद्धतीने सोडवेल। मी आमदार झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरापाशी त्याची स्वतःची गाडी लागली पाहिजे आणि एका घरामध्ये जास्तीत जास्त करून की कंपन्यांना सांगून असं सांगेल की बाबा 18 वर्षाच्या वरच्या जो काही तरुण आहे त्याला गाडी ज्या वेळेला RTO लायसन देते त्याला नियम शिकवले पाहिजेत, त्याला नियमाच्या आधारामध्ये त्याला घेतलं पाहिजे, तेव्हा त्याला लायसन दिलं पाहिजे आणि लायसन दिल्यानंतर त्यांनी गाडी शिस्तीत चालवावी। कुठल्याही नागरिकाला धक्काबुक्का न लागता, कुठल्याही नागरिकाचे ॲक्सिडेंट न होता त्या तरुणांनी, मग तो गाडी चालवणार असेल त्यांनी व्यवस्थित गाडी चालवावी आणि आपल्या पुणे शहरामध्ये जी काही ट्रॅफिकची समस्या आहे तो आपण पूर्णपणे व्यवस्थित ट्रॅफिक चालेल असा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे। ज्याप्रमाणे तुम्ही आपण म्हणतो की शिक्षण खूप गरजेचं आहे, तसंच गव्हर्नमेंटवर हा दबाव आणणं खूप गरजेचं आहे की ट्रॅफिकची समस्या कशी सोडवावी। ही आपण तर सोडतोच, पण ट्रॅफिकची समस्या ही गव्हर्नमेंटकडनं सुद्धा सुटली गेली पाहिजे या अर्थाने महाराजांनी आता सांगितलेलं आहे। खरं तर महाराजांबद्दल एक गोष्ट नक्की सांगायला मला आवडेल। यापूर्वी महाराज या ठिकाणी याच भागामध्ये, याच प्रभावामध्ये एक नगरसेवक म्हणून निवडून आले होते आणि त्यावेळेस महाराजांनी खूप छान अशी कामं केली होती। महाराज ती कामं आजही लोक आठवण करतात। ती कामं काय काय आहेत जी तुम्ही नगरसेवक असताना केली आहेत? ही कामं अशी आहेत की या भागामध्ये उघड्यावरती गटारं होती, त्या गटारापासून मच्छर निर्माण व्हायचे, किडे निर्माण व्हायचे, लोकांच्या घरापर्यंत ते पाणी ड्रेनेजच्या माध्यमामधून जायचं, लोकांचे बेहाल व्हायचे, पाण्यामध्ये गटाराचं पाणी मिक्स व्हायचं, मच्छरापासून लोकांना डेंगू व्हायचा
अनेक आजार, ताप, थंडी यायचे, याच्यापासून मुक्तता होण्यासाठी बंदिस्त गटर लाईन मी त्यावेळेला महानगरपालिकेकडनं मिळवून त्या भागातल्या लोकांची व्यवस्था करून दिली. हे झालं गटाराबद्दल, पण महाराजांनी एक खूप महत्वाची समस्या जी सोडवली आहे, जी या प्रभावामध्ये घरामध्ये नळाचा प्रॉब्लेम होता. प्रत्येक घराला नळ कोंड्या बसून दिलेल्या आहेत, हे सुद्धा मी ऐकलेलं आहे या भागामध्ये. हो, या भागामध्ये ज्या वेळेला नळ कोंडाळे असायचे, एका नळावर 15-15, 25-25 कुटुंबांनी त्या ठिकाणी पाणी घ्यायचं, पाणी भरायचं. पण ते पाण्याची समस्या सोडवत असताना एकमेका भगिनींमध्ये वादिवाद व्हायचा. तो वादिवाद चौकीपर्यंत जायचा. हा वादिवाद मिटण्यासाठी मी प्रत्येकाच्या घरामध्ये पिण्यासाठी एक नळ आणि वापरण्यासाठी एक नळ, असा प्रत्येकाच्या घरामध्ये 2-2 नळाची व्यवस्था मोफत करून दिली. आज पण ती नळ आजही लोक ते आजपर्यंत वापरतात. 1997 ते 2024 पर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये तो नळाची व्यवस्था आणि ते पाणी आजपर्यंत आहे. त्याचप्रमाणे या भागातील आरोग्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक सुलभ शौचालय महानगरपालिकेच्या माध्यमामधून निर्माण केलं. परंतु कुठल्याही सुलभ शौचालयाला आम्ही आमच्या कुटुंबातल्या कुठलेही, मग आमचे आजोबा असतील, वडील असेल, आई असेल, मी असेल, असं आमचं कुठेही नाव न लावता हे सर्व प्रॉपर्टी नागरिकांची आहे. महानगरपालिकेमध्ये भरणारा टॅक्स आहे, तो टॅक्सच्या माध्यमामधून निर्माण होणारी जी काही व्यवस्था आहे, लोकांची सोय करणारी व्यवस्था आहे, ती मोफत आणि त्यांच्याच नावे त्यांना स्वाधीन केलेले अशा बऱ्याच ठिकाणी सुलभ शौचालय असेल, मुतारीची व्यवस्था असेल, ज्या ठिकाणी मग बालवाडी असेल, आरोग्य केंद्र असतील, अशा अनेक आरोग्य केंद्र, बालवाड्या निर्माण केल्या महानगरपालिकेच्या पुणे शहरातील नागरिकांच्या टॅक्समध्ये भरलेल्या पैशाच्या माध्यमामधून. महानगरपालिकेमध्ये ही सगळी टॅक्सच्या माध्यमामधून उपलब्ध करून या भागामध्ये गोरगरिबांना, विद्यार्थ्यांना बालवाडी व्यवस्था करून दिली, समाज मंदिरं निर्माण करून दिली, सुलभ शौचालय निर्माण करून दिले. निस्वार्थपणाने महानगरपालिकेची सर्व फंड या नागरिकांना, या मतदारांना मी मिळवून दिला आणि मी माझ्या पद्धतीने आजपर्यंत हात जोडत आलो, असा हातच जोडत राहिलेलो आहे. यापुढेही मी लोकांशी हातच जोडून राहील, असं सर्वांनी माझ्यावरती. ज्याप्रमाणे आपण 1997 ते 2002 ते 2024 पर्यंत जो आशीर्वाद दिलेला आहे, असाच आशीर्वाद आपण द्यावा. या बहुजन समाज पार्टीचा उमेदवार पुणे महानगरपालिकेतून पाठवलेला आहे, तो आता विधानसभेमध्ये पाठवावा आणि संपूर्ण विधानसभेचं, संपूर्ण पुणे शहराचं, संपूर्ण पुणे जिल्ह्याचं, संपूर्ण पुणे महाराष्ट्राचं बहुजन समाज पार्टीचा उमेदवार आणि आमदार म्हणून ज्या वेळेला मी निवडून येईल, त्यावेळेला सर्व नागरिक, सर्व समाजाची, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, हरिजन, गिरिजन, दलित, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कार्य करेल, अशी मी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे, मौलाना आझाद कलाम, या सर्व महामानवांना, या राष्ट्रातील सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि या सर्वांचा आशीर्वाद मिळवून सर्व मतदारांचा, माझ्या पक्षातील बहुजन समाज पार्टीतील सर्व माझ्या हितचिंतकांचा, माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन, या सर्व बाळगोपाळांचा आशीर्वाद घेऊन मी या विधानसभेमध्ये आपल्या बहुजन समाज पार्टीचा हत्ती घेऊन जात आहे. या हत्तीच्या माध्यमामधून सर्वांची कामं हत्तीच्या ताकदीप्रमाणे करेल, अशी मी सर्वांना ग्वाही देतो आणि सर्वांचा आशीर्वाद घेतो. मी माझं बोलणं या ठिकाणी थांबवतो. जय भारत, नमो बुद्धाय, जय भीम, जय महाराष्ट्र.